हे बघ, तू काळजी नको करूस आता. सुमी ठीक आहे. अरे सुमी होईल ठीक, पण ते पनीर तिच्यासारख्या आणखीन खूप लोकांनी खाल्लं असेल, त्यांचं काय? नाही नाही, मी कमांडरला सांगितलंय ते पनीर टेस्टिंगला पाठवायला. बॉस, अगं हे बघ, तू टेन्शन नको घेऊस. एकदा रिपोर्ट्स येऊ दे, आपण डिपार्टमेंटला सांगू ऍक्शन घ्यायला. असं कसं टेन्शन घेऊ नको केदार. आजकाल काहीच सेफ राहिलेलं नाहीये. मधामध्ये साखर वापरतात, तुपासाठी स्टार्च वापरतात, प्लॅस्टिकचे वाटाणे बनवले जातात खायचे, काजळामध्ये शिसं वापरलं जातं, त्याच्यानंतर फ्रूट ज्यूसच्या नावाखाली केमिकलच्या रंगाचं पाणी वापरलं जातं, जेवणाच्या तेलाच्या नावाखाली पाम ऑइल वापरलं जातं. मोठमोठे ब्रँड्स हे सगळं आम्ही लपवतच नाही असं सांगतात, पण हेच जर तू त्यांच्या प्रोडक्टच्या लेबलवर वाचायला गेलास ना, तर ते इतक्या बारीक अक्षरात लिहिलेलं असतं की तुला भिंग देऊन सुद्धा वाचता येणार नाही. आणि तरी सुद्धा जर कोणी वाचायला गेलंस तर ते वेगळ्याच भाषेत लिहिलेलं असतं, जे सर्वसामान्य लोकांना कळणारच नाही. आपल्या लेकराला खाऊ घालताना सुद्धा एका आईला 100 वेळा विचार करावा लागणार आहे का? तुला माहितीये केदार, परवा एक कुटुंब कलिंगड खाल्ल्यामुळे आजारी पडलं. दवाखान्यात जाईपर्यंत ते सगळे गेलेले होते. धड उपचारही नाही होऊ शकले त्यांच्यावर. कशामुळे? कलिंगड खाल्ल्यामुळे. यांच्या 5-50 पैशाच्या नफ्यासाठी एका कुटुंबाचा जीव गेला. अरे, सर्वसामान्य माणसं दिवस रात्र उन्हातान्हात का राबत असतात, जेणेकरून घरी जाऊन 2 सुखाचे घास त्यांना खाता यावे, ते घास आनंदाने त्यांच्या पोटात जावे. आणि आज तेच अन्न त्यांच्यासाठी विष बनले. कसा विश्वास ठेवायचा? सांग ना, कसा विश्वास ठेवायचा या सगळ्यावर? आणि का नाही घ्यायचं टेन्शन मी? आज या सगळ्याचा परिणाम फक्त काही माणसांवर होतो, पण पुढे जाऊन हे सगळं एका पिढीच्या जीवावर बेतू शकतं. भेसळयुक्त गोष्टींमुळे गेलेल्या जीवाची किंमत माझ्याहून चांगली कोणाला माहिती असेल? न्यूज रन का नाही झाली? इकडे तिकडे बघू नकोस, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. न्यूज रन का झाली नाहीये? तुला माहिती आहे या सगळ्यामुळे MNN बद्दल काय बोललं जातंय? हा, लँड झाल्यापासून कंटिन्यूस फोन वाजतोय माझा. फोन कॉल्स, मेसेजेस, फोन स्विच ऑफ करावा लागलाय मला. इरा कशी आहे, जेवले की नाही हेही विचारता आलं नाही मला, फक्त तुझ्यामुळे. MNNच्या पर्सनल इश्यूजमुळे आपण बापूराव जामखंड्यांची न्यूज एअर केली नाहीये असं बोललं जात आहे. आता कोणाकोणाला उत्तरं द्यायची आहेत मी, आणि काय काय उत्तरं द्यायची आहेत? अँड ऑल ऑफ दिस इज बिकॉज ऑफ यू. प्लीज ताई, प्लीज ॲटलीस्ट आता यासाठी तरी मला ब्लेम करू. मी तुलाच ब्लेम करणार आहे, कारण माझ्या ॲब्सेन्समध्ये तू डिसिजन घ्यायला हवा होतास आणि तू तो घेतलेला नाहीयेस. मी? हो,